नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. जवळपास 1000 अर्जांची झाली खरेदी. 450 उमेदवार रिंगणात उतरण्याची तयारी सुरू. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मनपाचा पुढाकार. आरआरसीला महापालिका आयुक्तांची विशेष मुलाखत. काँग्रेससोबत वंचितची आघाडी होणे नाहीच. वंचितने आमदार पठाण यांच्या प्रभागात उभे केले पती पत्नी. मुंबईत झाली शिवसेना मनसेची युती. युतीच्या स्वागतासाठी शिवसेना मनसेमध्ये उत्साह. खासदार अनुप धोत्रे यांनी घेतला पुढाकार. शिवनी विमानतळावर पायलट प्रशिक्षण केंद्र स्थापित होणार. आता सविस्तर बातम्या. मंगळवारपासून महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आज पण मोठ्या संख्येत अर्जाची विक्री महापालिकेने केली. एकाही इच्छुक उमेदवाराने प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने पहिला आणि दुसरा दिवस निरंक ठरला. दरम्यान सर्वच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मनपा कार्यालयात गर्दी दिसून येत आहे. नामनिर्देशन प्रक्रियेचा दुसरा दिवस नामनिर्देशन दाखल न झाल्याचे निरंक गेला. मंगळवार, बुधवार कोणत्याही झोनमध्ये प्रत्यक्ष अर्ज दाखल झाले नाहीत. काही इच्छुकांनी एकापेक्षा अधिक प्रभागातून उमेदवारीची शक्यता तपासण्यासाठी एकाहून अधिक नामनिर्देशन पत्रे घेतली आहेत. प्रमुख राजकीय पक्षांमध्ये अद्याप उमेदवार निश्चिती, जागा वाटप आणि युती आघाडीच्या चर्चांचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी घाई न करता परिस्थितीचा अंदाज घेण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. एकापेक्षा अधिक प्रभागातून अर्ज खरेदी करण्याचे प्रमाण लक्षवेधी असून यावरून पक्षांतर्गत स्पर्धा आणि संभाव्य बंडखोरीची शक्यताही नाकारता येत नाही. स्थानिक आघाड्या, अपक्ष आणि प्रस्थापित पक्ष यांच्यातील राजकीय समीकरणे अद्याप अस्पष्ट आहेत. पुढील काही दिवसात राजकीय चित्र स्पष्ट होताच नामनिर्देशन प्रक्रियेला गती येईल. तसेच खरी निवडणूक रणधुमाळी सुरू होईल. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी 20 प्रभागांना 6 झोनमध्ये विभागण्यात आले असून त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत उमेदवारी अर्जाची खरेदी व स्वीकृती होत आहे. आज 253 इच्छुकांनी सुमारे 463 अर्ज दाखल विकत घेतले. असे एकूण 971 अर्ज विकले गेले आहेत. जवळपास 450 उमेदवारांनी अर्ज विकत घेतल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे या प्रमुख उद्देशाने महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. विविध उपक्रम महापालिका आयुक्त डॉक्टर लहाने यांनी आखले असून यातून मतदानाची टक्के वाढले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आरआरसी प्रतिनिधी नेहा पाटील यांच्यासोबत महापालिका निवडणूक विषयांवरती त्यांची सविस्तर मुलाखत दिली. पाहूया महापालिका आयुक्तांची निवडणूक तयारी विषयीची ही मुलाखत. अकोला महापालिका निवडणूक घोषित झाली आहे. प्रशासनाकडून काय तयारी झाली आहे याची माहिती आपण घेऊ महापालिका आयुक्त डॉक्टर लहाने सर यांच्याकडून. सर नमस्कार, आरआरसीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सर माझा पहिला प्रश्न की किती प्रभागात निवडणूक होत आहे आणि याची काय तयारी आपण केली आहे? अकोला महानगरपालिकेच्या 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार आपल्याकडे एकूण 80 जागा आहेत आणि या 20 प्रभागांमधून आपण 80 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. आपण यासाठी जी तयारी केलेली आहे, निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक माननीय विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी 6 निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या शहरामधील या सर्व 80 जागांची निवडणूक घेतील. त्यांच्या मदतीला प्रत्येकी 3 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्ग दिलेला आहे. सर्व 6 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं कार्यालयाचं सेटअप झालेलं आहे आणि माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या दिलेल्या वेळापत्रकानुसार काल 23 तारखेपासून आपल्याकडं नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ती 30 तारखेपर्यंत चालेल. 31 तारखेला याची स्क्रुटिनी होईल. 2 तारखेपर्यंत कोणत्याही ज्यांनी अर्ज दाखल केला आहे त्यांना अर्ज परत घ्यावायचा असेल तर त्याची अंतिम तारीख 2 असेल.
3 तारखेला चिन्हांचं वाटप होईल आणि एखाद्या जागेसाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. 16 तारखेला त्याची मतमोजणी होईल आणि निकाल घोषित होतील. नक्कीच. सर, उमेदवारींसाठी झोननिहाय कार्य दाखल करणे सुरू झाले आहे, याबद्दल आपला रिस्पॉन्स कसा असेल? कालच्या दिवसामध्ये कोरे नॉमिनेशन फॉर्म नेण्याची फक्त प्रक्रिया आपल्याला दिसून आलेली आहे. नॉमिनेशन आजपासून कदाचित वेग घेईल. उद्याला नॉमिनेशन घेण्याची प्रक्रिया होणार नाही. उद्या सुट्टी आहे ख्रिसमसची आणि 28 तारखेला रविवारची पण सुट्टी आहे. तर या 2 दिवशी नॉमिनेशन असणार नाहीत. 30 तारखेपर्यंत इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र दाखल करू शकतील. नक्कीच. सर, अकोलेकर मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल आपल्या RRCच्या माध्यमातून? मुळातच आपला देश हा लोकशाही देश आहे. लोकशाहीच्या आधारेच आपले सर्व ठिकाणचे कारभार चालतात. केंद्र सरकार लोकशाही मार्गाने निवडून येतं, राज्य सरकार लोकशाही मार्गाने निवडून येतं आणि लोकशाहीतला हा तिसरा स्तर जो आहे स्थानिक स्वराज्य संस्था, या ठिकाणी सुद्धा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातूनच इथला कारभार व्हावा हेच आपल्याला अपेक्षित आहे. मागच्या काही दिवसापासून काही कारणांनी या ठिकाणी निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या आपल्या राज्यामध्ये, परंतु आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झालेला आहे. मी सर्व शहरवासियांना जे 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत आणि ज्यांच्या मतदार यादीमध्ये नाव आहे, अशा 1 जुलै 2025 रोजीच्या तारखेला ज्यांचं मतदार यादीत नाव होतं अशांची मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे. आपल्या शहरामध्ये जवळजवळ 5.5 लाख मतदार आहेत. या सर्व मतदारांना मी आवाहन करेल की आपण अवश्य मतदान करावं. आपलं एक मत आपल्या विकासाला चालना देणार असेल, आपली लोकशाही सुदृढ करणार असेल. हा लोकशाहीचा आपला जो उत्सव आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी प्रत्येक युवकापासून वृद्धांपर्यंत सर्व भगिनींनी आणि वृद्ध मातांनी, आजी आजोबा या सर्वांनी मतदारामध्ये हिरिरीनं भाग घ्यावा आणि आपलं मतदानाचं प्रमाण वाढलं पाहिजे. प्रत्येकाचा त्यामध्ये सहभाग असला पाहिजे. सर्वांनी अवश्य मतदान करावं असं मी अकोलेकरांना RRCच्या माध्यमातून आवाहन करतो. नक्कीच. सर, जास्तीत जास्त मतदानासाठी आपण महापालिका प्रशासन म्हणून काय उपक्रम राबविणार? दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी जे मतदान होणार आहे याचं नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी आपण विविध ठिकाणी स्ट्रीट प्ले अरेंज केलेले आहेत. विविध ठिकाणी फ्लेक्स लावलेले आहेत. आपल्याच चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओज देतो आहे, स्ट्रीप देतो आहे. आकाशवाणीवरून आणि FM वरून आपण नागरिकांना आवाहन करत आहोत. ऑटो रिक्षाच्या माध्यमातून, आपल्या घंटागाडीच्या माध्यमातून अनाऊन्समेंट सुरू आहेत. मला असं वाटतं की उमेदवारांच्या माध्यमातूनही नागरिकांपर्यंत ते पोहोचून मतदान करण्यासाठी आवाहन करतीलच. सर्वांनी निश्चितपणे स्वतःचं मतदान करावं आणि आपल्या परिसरात कोणी मतदानापासून वंचित राहणार नाही किंवा तो मतदानाला येण्यापासून रिलक्टंट राहील अशा पद्धतीच्या लोकांना मतदानाचं महत्त्व पटवून देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावं असं मी आवाहन करतो. नक्कीच. सर, मतदान केंद्र मतमोजणी कुठे होणार आणि त्याचे काय नियोजन असेल? सर्व जे 6 निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांचा स्वतंत्रपणे कर्मचाऱ्यांचं आपण ट्रेनिंग अरेंज करण्याची व्यवस्था केलेली आहे. नॉमिनेशन घेण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्यासाठी प्रत्येकाची स्ट्रॉंग रूमसुद्धा वेगळी असणार आहे आणि त्या ठिकाणीच मतदानाचं साहित्य मतदान केंद्रावर जाण्यासाठी डिस्ट्रीब्यूट होईल, त्या ठिकाणीच कलेक्ट होईल आणि या सर्व 6 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यामुळं आपल्या शहरामध्ये एकत्रित मतमोजणीची प्रक्रिया होणार नाही. प्रत्येक RO निहाय प्रत्येक झोनमध्ये जे आपण सेंटर्स निवडलेले आहेत त्या ठिकाणी मतमोजणीचा कार्यक्रम आहे. उदाहरणार्थ आपल्याकडं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे गोडाऊन आहे त्या ठिकाणी एक आहे. मंगरुळपीर रोडवरच्या ज्या धान्य गोडाऊन आहेत त्या ठिकाणी एकाची व्यवस्था आहे. पोलीस वसाहतीमध्ये पोलीस विभागाचा एक मोठा हॉल आहे त्या ठिकाणी व्यवस्था आहे. अशा पद्धतीनं आपण अशा वेगवेगळ्या जागेवर त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि स्ट्रॉंग रूम व्यवस्थित असेल असेच आपण ठिकाणं निवडलेले आहेत. पोलीस बंदोबस्तामध्ये त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूमची व्यवस्था असेल आणि 16 तारखेला त्या ठिकाणी मतमोजणी होईल. नक्कीच. निवडणुकीबद्दलचे सगळेच महत्त्वाचे मुद्दे डॉक्टर लहाने सरांनी आपल्या सगळ्यांना सांगितलेले आहेत. तर सगळ्याच नागरिकांना RRC न्यूजकडनं आव्हान असेल की सगळ्यांनीच मतदान करा आणि जागृत राहा. काँग्रेससोबत वंचितची आघाडी होण्याची शक्यता आता धुसर झाली आहे. वंचितने आज काँग्रेस आमदार जिथून महापालिकेत जात होते त्या ठिकाणी 2 उमेदवार घोषित केले.
प्रभाग 7 मध्ये 2 उमेदवार अद्याप वंचितने घोषित केले नाही, पण इतर 2 उमेदवारांची घोषणा करत वंचितने काँग्रेस कोंडीत पकडले. काँग्रेस आमदार साजिद खान पठाण ज्या प्रभागातून महापालिकेत आले त्याच ठिकाणीच वंचितने उमेदवार आज घोषित केले. वंचित आणि काँग्रेससोबत आघाडी होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वंचित नेते नतिकुद्दीन खतीब यांनी आज प्रभाग 7 आणि 9चे वंचितचे उमेदवार जाहीर केले. यावेळी त्यांच्यासोबत वंचित शहर अध्यक्ष निलेश देव यांची उपस्थिती होती. प्रभाग 7 अ मध्ये अनुसूचित जातीमध्ये किरण महेंद्र डोंगरे आणि सर्वसाधारण गटात महेंद्र देवीदास डोंगरे यांच्या नावाची घोषणा आज वंचितने केली. त्याचबरोबर प्रभाग 9 मध्ये चंदू शिरसाट, नाज परवीन शेख वसीम, शमीम परवीन कलीम खान पठाण यांच्या नावाची घोषणा आज वंचितने केली आहे. यांना अधिकृत उमेदवारी आज वंचितने जाहीर केली आहे. अकोला कॉर्पोरेशन के बारे में, अकोला महानगर पालिका के बारे में हमारे पास में कोई भी प्रपोजल नहीं आया. समय हमारे पास में कम है और हमारे पास में एप्लीकेशंस इतनी ज़्यादा है कि उन कार्यकर्ताओं को हम अवॉइड भी नहीं कर सकते. इसलिए आज भाजपा और कांग्रेस के साथ हमारा अलायंस नहीं है. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 2 दशकापासून ज्या क्षणाची तमाम मराठी जन आणि शिवसैनिक वाट पाहत होते तो क्षण अखेर उजाडला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका संयुक्त पत्रकार परिषदेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अधिकृत युतीची घोषणा केली. या घोषणेमुळे अकोल्यातही काही पडसाद उमटले असून शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि मिठाई वाटून आपला आनंद व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेचे 2 शकले झाली आणि शिवसेनेची ताकद विभागली गेली. आज शिवसेना आणि मनसेच्या युतीमुळे मुंबईसह इतर महानगरपालिकांवर पुन्हा एकदा भगवा फडकणार हे निश्चित मानले जात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राज्यातील तमाम मराठी बांधवांना एक होण्याचे आवाहन करत मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही संपूर्ण महाराष्ट्र आणि ठाकरे प्रेमींची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. संपूर्ण राज्यात शिवसैनिक जल्लोष करत आहेत. अकोल्यातही शिवसेना कार्यालयात शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी ही ऐतिहासिक पत्रकार परिषद एकत्र बसून पाहिली. त्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देत फटाके फोडून आणि मिठाई वाटून आपला आनंद साजरा केला. आम्ही आमचे सर्व मतभेद विसरलो असून महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाच्या हक्कांच्या रक्षणासाठी आता एकवटलो आहोत, अशी भावना यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अतिशय चांगला निर्णय हा झालेला आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना वाटत होतं की उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र यायला पाहिजेत आणि आज त्या ऐतिहासिक क्षण आला आणि त्यांनी आज दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या महाराष्ट्रातली ही युती त्यांनी जाहीर केली. जशी त्यांनी महाराष्ट्रात युती जाहीर केली त्याचप्रमाणे या अकोला जिल्ह्यातसुद्धा शिवसेना आणि मनसे आज एकत्रित आलेली आहे. की हे लोकांच्या मनातली युती आहे आणि या इथल्या ज्या सत्ताधाऱ्यांना जे कंटाळलेले लोक आहे त्यासाठी उत्तम पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे तिथे समोर जाणार आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि मनसेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येणार. अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी पुढच्या आठवड्यापासून खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुरळा उडणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर उमेदवारांकडे प्रचारासाठी केवळ 11 दिवसांचा कालावधी उरणार आहे. प्रभागातील 30 ते 31 हजार मतदारांपर्यंत पोहोचणे हे उमेदवारांसमोर मोठे आव्हान असणार आहे. काही उमेदवारांनी तर आपली उमेदवारी निश्चित मानून आत्तापासूनच प्रभागात प्रचाराला सुरुवात केली आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवार 23 डिसेंबरपासून सुरू झाली असून ती 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 2 जानेवारी आहे. उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप आणि रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी रोजी जाहीर केली जाईल. चिन्ह मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष प्रचाराला वेग येतो. चिन्ह नसल्यामुळे अपक्ष उमेदवारांना प्रचार करणे कठीण जाते. ही सर्व परिस्थिती पाहता यंदा उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ 11 दिवस मिळणार आहेत. त्यामुळे संभाव्य उमेदवारांनी आपल्या तयारीचा वेग वाढवला आहे आणि काही उमेदवारांनी आपले तिकीट पक्के असल्याचे गृहीत धरून आत्तापासूनच घरोघरी पत्रके वाटण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांनी सोशल मीडियावरही प्रचाराचा धडाका लावला आहे.
प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, गणेश मंडळे आणि सामाजिक संघटनांच्या बैठका घेतल्या जात आहेत. अनेक उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांची मनधरणी करण्यात व्यस्त आहेत. प्रत्येक प्रभागात सुमारे 30 ते 31 हजार मतदार आहेत. काही प्रभागात भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठे आहेत. इतक्या मोठ्या प्रभागात प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ कमी असल्याने संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच जनसंपर्कावर भर दिला आहे. मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी सध्या उमेदवारांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. अकोला जिल्ह्यातील 5 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत निवडणुकीत 4 नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत, तर एका नगरपालिकेत काँग्रेसची महिला उमेदवार आणि नगरपंचायतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा नगराध्यक्ष विजयी झाला आहे. नवनिर्वाचित अध्यक्षांवर 2.5 वर्षे अविश्वास ठराव आणता येणार नाही, ही जमेची बाजू आहे. बाळापूर नगरपालिकेत काँग्रेसच्या उमेदवार आफरीन परवीन यांनी ॲडव्होकेट खतीब कुटुंबाला सत्तेतून बाहेर काढून काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे. येथे काँग्रेसचे 9 नगरसेवक निवडून आले आहेत. दुसरीकडे बार्शी टाकडीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अख्तर खातून अलिमुद्दीन यांनी भाजप उमेदवारांचा पराभव करून नगराध्यक्ष पद भूषवले आहे. विरोधकांची ताकद पाहता इतर पक्ष या दोन्ही नगराध्यक्षांना हटवण्यासाठी अविश्वास ठराव आणू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र राज्य सरकारच्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षाविरुद्ध 2.5 वर्षापर्यंत अविश्वास ठराव आणता येणार नाही. या नवीन व्यवस्थेमुळे नगर परिषदांमध्ये वारंवार सत्तांतर होणार नाही आणि नवनियुक्त नगराध्यक्षांना शहराच्या विकास कामांसाठी पुरेसा वेळ मिळेल. दडपशाहीवर अंकुश, सत्ता काबीज करण्यासाठी बहुमत मिळवणाऱ्या पक्षांच्या गुंडगिरीला आणि अडवणुकीला यामुळे लगाम बसेल. बाळापूरमध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष आहे, तर विरोधी नगरविकास आघाडीकडेही तेवढ्याच जागा आहेत. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्व विरोधी पक्षाला पुढील 2.5 वर्षे शांत राहावे लागेल. 2.5 वर्षानंतरही अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी 2/3 नगरसेवकांचे समर्थन मिळवणे आवश्यक असेल, तर नगराध्यक्षांना पदावरून हटवता येईल. तोपर्यंत नवनियुक्त नगराध्यक्षांचा कार्यकाळ सुरक्षित राहील. राज्यातील लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही लाडक्या बहिणीच्या खात्यात गेल्या 2 महिन्यांपासून योजनेचे पैसे जमा झालेले नाही. मोबाईलवर मेसेजची रिंग वाजताच बँकेचाच मेसेज असावा अशी आशा महिलांना वाटते. मात्र प्रत्यक्षात पैसे जमा होत नसल्याने महिलांमध्ये आता तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत या नाराजीचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर आता लाडकी बहीण योजनेच्या अनुदानाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे सर्व लाडक्या बहिणींचे डोळे मोबाईलच्या संदेशाकडे लागले आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे महिलांमध्ये मोठी आशा निर्माण झाली होती. पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होत असल्याने तालुक्यातील हजारो महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला होता. मात्र गेल्या 1 ते 2 महिन्यांपासून योजनेची रक्कम खात्यात जमा न झाल्याने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष सतत मोबाईलवर येणाऱ्या बँकेच्या मेसेजकडे लागले आहे. योजनेच्या सुरुवातीला याला चांगला प्रतिसाद मिळाला होता, पण नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकामागून एक नवे नियम लागू करण्यात आले. या बदललेल्या नियमांचा थेट फटका लाभार्थी महिलांना बसला आहे. परिणामी अनेक महिलांना योजनेतून बाहेर काढले गेले, तर काहींचे पैसे येणे बंद झाले. या सर्व घडामोडींमुळे आता नियमित हप्ता मिळणाऱ्या महिलांनाही पुढचा हप्ता नक्की कधी येईल याबाबत शाश्वती राहिलेली नाही. आज अनेक महिला या आशेवर आहेत की कधीतरी बँकेचा मेसेज येईल आणि पैसे जमा होतील. ग्रामीण आणि शहरी भागात महिलांमध्ये हप्ता आला का अशी विचारणा होताना दिसत आहे. पैसे खात्यात न आल्यामुळे आपले नाव लाभार्थी यादीतून तर कट झाले नाही ना, अशी भीतीही महिलांच्या मनात घर करू लागली आहे. विशेष म्हणजे ई-केवायसी करूनही पैसे मिळत नसल्याने महिला आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत आहेत. वाडेगाव येथील 25 वर्षापासून अतिक्रमणात अडकलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण अखेर हटवण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. इतकी वर्ष नागरिक त्रास सहन करत होते. वाडेगाव येथील सेंट्रल बँकेत लगत असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने सुमार 25 वर्षापासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. या प्रकरणी संबंधित अतिक्रमणधारक व ग्राम प्रशासन यांच्यात वाद निर्माण होऊन हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट होते.
सर्व बाबींचा सखोल विचार करून 25 ऑक्टोबर रोजी अप्पर आयुक्तांनी संबंधित रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश ग्राम प्रशासनाला दिले. सरपंच मेजर मंगेश तायडे यांनी दमदार कारवाई करत या आदेशाच्या अनुषंगाने दिनांक 20 डिसेंबर रोजी ग्राम प्रशासनाकडून संबंधित रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान परिसरातील महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले. अतिक्रमण हटवण्याकरिता सरपंच मंगेश तायडे, उपसरपंच राजेश्वर पळसकार, माजी उपसरपंच सुनील घाटोळ, ग्रामपंचायत सदस्य मुजाहिद्दीन भाई, सुनील मांडकर, डॉक्टर शेख चांद, प्रकाश मसने तसेच ग्रामविकास अधिकारी रवींद्र इंगडे यांनी सहकार्य केले. अकोला जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व कायम राखले असले तरी या निवडणुकीत भाजपला काँग्रेस किंवा वंचित बहुजन आघाडीऐवजी MIMच्या उमेदवारांकडून तगडी फाईट मिळाली. आगामी अकोला महापालिका निवडणुकीतही हाच फॅक्टर कायम राहिल्यास काँग्रेस आणि वंचितला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नगर परिषद निवडणुकीतील बहुकोणीय मुकाबल्यात मतांचे विभाजन झाल्याचा थेट फायदा भाजपला मिळाला. मात्र या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचितऐवजी MIM फॅक्टरचा प्रभाव लक्षणीय राहिला. जिथे प्रमुख पक्ष प्रभावहीन ठरले तिथे आता MIM भाजपचा मुख्य विरोधक म्हणून समोर येताना दिसत आहे. अकोट शहरात भाजपचा खरा मुकाबला MIMच्या उमेदवारांशी झाला तर मूर्तिजापूरमध्येही हेच चित्र पाहायला मिळाले. MIM आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुस्लिम मतांचे विभाजन झाल्याने भाजपचा विजय सुकर झाला. नवे राजकीय समीकरण आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाची डोकेदुखी वाढवू शकते. गेल्या महापालिका निवडणुकीतही मुस्लिम बहुल भागातून MIMला मोठे मतदान झाले होते. यावेळीही तोच कल राहिल्यास भाजपसमोर मोठे आव्हान असेल. दुसरीकडे मुस्लिम मतांवर अवलंबून असलेल्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे नुकसान होऊ शकते. काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवैसी यांची अकोल्यात सभा झाली होती. या सभेला झालेली गर्दी पाहून मुस्लिम मतांवर डोळा ठेवून असलेल्या इतर पक्षांचे धाबे दणाणले आहेत. भाजपचा प्रभाव प्रामुख्याने हिंदुत्वावर आधारित असल्याने मुस्लिम बहुल भागात त्यांची जादू चालत नाही. मात्र MIMमुळे जर काँग्रेस आणि वंचित मुस्लिम मतांपासून मुकावे लागेल तर त्यांची अडचण नक्कीच वाढणार आहे. अकोल्यात विमान पायलट प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाली. खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे त्यांनी आभार मानले. अकोल्याची शैक्षणिक ओळख डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच शिवाजी इंजिनिअरिंग महाविद्यालयामुळे आहे. आता पायलट प्रशिक्षण केंद्रामुळे अकोल्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त करून अकोलेकरांना नववर्षाची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे सांगितले. अकोल्यात ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पश्चिम विदर्भाच्या युवकांना शैक्षणिक दर्जा उंचावून अकोल्यातील विद्यार्थ्यांना मुंबई, चेन्नई जाण्याची गरज भासणार नाही आणि अकोल्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. अकोल्यासाठी नव्याने जे अकोला एअरपोर्ट आहे आणि ज्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून नुकताच 209 कोटी रुपये हे लँड एक्विजिशनसाठी जी आपली धावपट्टी आहे त्याची लेंथ वाढवण्यासाठी आणि त्याची विड्थ वाढवण्यासाठी हे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आणि त्याच दिशेने सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या माध्यमातून आपल्या इथे जे पायलट्स असतात त्यांची ट्रेनिंग स्कूल व्हावं याकरिता नवी दिल्ली इथली स्कायनेक्स ही FTO ज्याला आपण फ्लाइंग स्कूल असं म्हणू शकतो त्याचं नुकताच मागील 2 महिन्यामध्ये मुरली अण्णा मोड यांच्या ऑफिसच्या माध्यमातून सातत एक फॉलोअप होता त्या कंपनीचा आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा आणि आजच तो MOU त्यांनी सँक्शन केला आहे. त्याच्यामध्ये ज्या लीगल प्रोसेस असतील त्यामध्ये जो एक अग्रीमेंटच्या माध्यमातून एक जो डिपॉझिटचा एक अमाऊंट असतो ही सगळ्या प्रोसेस त्या कंपनीने पूर्ण केल्या आहेत आणि येत्या 4-6 महिन्यामध्ये अकोल्यामध्ये पायलट ट्रेनिंग स्कूल ही चालू होईल या दिशेने हे सगळं काम चाललं आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला.
जवळपास 1000 अर्जांची झाली खरेदी. 450 उमेदवार रिंगणात उतरण्याची तयारी सुरू. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मनपाचा पुढाकार. आरआरसीला महापालिका आयुक्तांची विशेष मुलाखत. काँग्रेससोबत वंचितची आघाडी होणे नाहीच. वंचितने आमदार पठाण यांच्या प्रभागात उभे केले पती पत्नी. मुंबईत झाली शिवसेना मनसेची युती. युतीच्या स्वागतासाठी शिवसेना मनसेमध्ये उत्साह. खासदार अनुप धोत्रे यांनी घेतला पुढाकार. शिवनी विमानतळावर पायलट प्रशिक्षण केंद्र स्थापित होणार. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. 2,41,000 दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आरआरसीचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा आरआरसी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.